आई काय झालंय? काही हवंय का तुम्हाला? आता आता तुला ऐकू आला का आवाज? केव्हाची मी बोंबलतीये? ते कामात आहे ना मी, लक्षच नव्हतं माझं. काय हवंय पण? अगं मला चॉकलेट हवंय ग. तिथेच असेल चॉकलेटच्या डब्यात. मार जोक मार. अगं चॉकलेटचा डबा दिसत नाही म्हणून बोलते ना मी तुझ्याशी. कुठे ठेवलास तू? अहो आई, तुमच्या चॉकलेटच्या डब्याला हात लावलेला आवडतं का तुम्हाला? मी नाही हात लावलाय, तुम्हालाच माहिती असेल. अगं फ्रीज मध्ये पण नाहीये ग. असतील, फ्रीज मध्येच असतील. नाही ग, नाही दिसत आहे ग मला चॉकलेट. मला एकही चॉकलेट चालत नाहीये. काय करू मी, काय करू? मला चॉकलेट हवंय. माझ्या रक्तातले चॉकलेट कमी होत चाललंय. किंवा माझ्या चिंकीने खाल्लं की काय? माझ्या रक्तातलं चॉकलेट कमी. अगं आनंदी, आनंदी सापडलं का? हा? तू 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 बदला घेते ना? तू बदला घेतेस की नाही? हा, तूच तो चॉकलेटचा डबा लपवून ठेवलाय. मी नाही लपवलाय आई डबा. अजूनही चॉकलेट खाता ना तुम्ही? त्यांना कळलं ना तर चिडतील तुमच्यावर. बरोबर आहे तुझं. यांना अजिबात चॉकलेट द्यायचं नाहीये. मी घाबरते त्याला. तो माझी आई आहे का मी त्याची आई आहे? तो ओरडणार आणि मी घाबरणार. अरे वा, नाही नाही, मला चॉकलेट हवंय. चॉकलेट मिळणार नाही. कुठे ठेवलाय चॉकलेटचा डबा? मी नाही सांगणार. अरे आनंदी, मला सांग, दे ना मला चॉकलेट, दे ना माझी आई. माझे चॉकलेट कमी होते, म्हणजे रक्तातून आहे ना चॉकलेट कमी होतंय. मला लागतंय चॉकलेट, हवंय मला. त्रास होतोय का? हो. ठीक आहे, देते. अगं फ्रीज मध्ये नाहीये, बघितलं मी. आहे. गो बाई, ही पद्धत आहे का तुझी चॉकलेट लपवण्याची? हा, चिंकी पण खाते ना. तुम्ही पण खाता. फ्रीज मध्ये लपवून ठेवते. 2च मिळणार. 2च? ठीक आहे, आता या 2 वर भागवतेय. पण मला चॉकलेट, माझं चॉकलेट. आई, सोनबाई, मी सांगते तसाच होईल. ऐक आई, आई खाली उतरता नाही येणार मला. चूल खूप हलतोय, पकडावा लागेल. आई, नाही नाही, आई आई, हो आई. आनंदी, आनंदी अगदी सावध स्वतःला. काय करतेस तू? ये पकड हात, उतर खाली, उतर. थँक्यू. कमाल आहे तुझी. ठीक आहे. सुलक्षणाताई, अहो तुम्हाला दिसत नाही का? आनंदी आता पडली असती. काय चाललंय तुमचं? लक्ष कुठे आहे? एवढ्या मोठ्याने ओरडते ती. टीव्हीचा आवाज मोठा होता ना, मला ऐकू नाही आलं. अगं, मी वरती दही आणायला गेलो नव्हतो का? मी वरती बघायला गेलो होतो की कर्णिकांच्या घरात वातावरण कसं आहे. आता काय झालंय? काय ना मालती, मला थोडासा संशय येतोय की सुलक्षणाताई आनंदीला त्रास देत आहेत आणि तेच बघायला गेलो होतो मी.
काय काहीतरी बोलताय तुम्ही, काहीतरीच तुमचं. आता त्या आनंदीवर थोड्याशा चिडल्या आहेत, त्यामुळे तिच्याशी त्या आबोला धरतील, कटकट करतील, पण त्रास नाही हो देणार त्या. नाही 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 नाही. त्या आनंदीला त्रास देतायत, माझा संशय खरा ठरलाय. काय ना, मी जेव्हा गेलो ना तेव्हा आनंदी स्टुलावर उभं राहून वरती जळमट साफ करत होती. आहो, आता दिवाळी जवळ आली तर ती साफसफाई करणार ना. नाही ना, अगं पण ती स्टुलावरनं पडणार होती, मी गेलो म्हणून ती वाचली. तिचा तोल गेला होता आणि ती मोठमोठ्यानं सुलक्षणाताईंच्या नावानं ओरडत होती, पण सुलक्षणाताईनं तिच्याकडे लक्ष नाही दिलं. त्यांनी टीव्हीचा आवाज मोठा केला होता आणि त्यांनी मुद्दाम लक्ष नाही दिलं असं मला वाटतंय. त्या आनंदीला त्रास द्यायचा प्रयत्न करतायत, पण असा त्रास देत आहेत की कुणाला कळू नये की त्यांनी त्रास दिलाय. अरे बापरे, मग आता काय करायचं आपण? काहीतरी मार्ग हा शोधायलाच हवा. म्हणजे पोरीला या सगळ्यातून वाचवायला हवं, नाहीतर मग सुलक्षणाताईंना तरी खुश करायला हवं. काय ना, आपली पोरगी हे सगळं सहन करेल, पण आपल्याला कधीही काही सांगणार नाही. आणि म्हणून तिला यातून वाचवायला हवं, आपल्याला काहीतरी करायला हवं. आई, झालं माझं चित्र. हो बघू. तुझं बघू. अरे वा. आई, माझं चित्र तुझ्या चित्रापेक्षा छान नाही झालंय. चिंगी, आई, किती छान दिसतंय चित्र. हो की नाही? थँक्यू. काय त्या पोरीला घेऊन बसलीये मगापासून, कौतुक नुसती. घरातली कामं करायला नको म्हणून असं चाललंय त्यांचं. आता ही बाई गप्प बसते का? हिच चित्र बनवता. चिंगी, एक काम कर, आजीला दाखवणे. हा, खुश होईल ती. जा. आजी, हे बघ, मी आपल्या फॅमिलीचं चित्र काढलंय. ह्याच्यामध्ये तू आहेस, मी आहे आणि आई बाबा पण आहेत. आपली अख्खी फॅमिली आहे. हे बघ, चमकते ना एकदम. आणि हे बघ, मला आईने साडी नेसवली. चित्र छान आहे, आपलं कुटुंब दिसतंय यात. आता हे एवढंच कुटुंब राहणार आपलं. मला वाटलं होतं तुझ्या आईला बाळ होईल, पण ती आहे वांज. काय करणार? आई, आवडलं का आजीला चित्र? वांज म्हणजे काय ग?